आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे। केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे। त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं। जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत। ही 21 ऑगस्टची आहे। गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे। त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये खदखद आहे। त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता। मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली। त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ। आता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे। हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण। गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला। त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता। तशीच ही एक घटना आहे। अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो। मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे। या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे। ज्याप्रमाणे आपण कोरोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे। जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते। ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय। कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाहीये। सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे। जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात। आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते। अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो। आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत। ही एक चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय। आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुद्धा ती फिरते, उठो द्रौपदी शस्त्र उठालो, तिची मोठी कविता आहे ती। मी अख्खी कविता किती वाचत नाही, पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून आहेत, त्यांनी ते सुचवलेलं पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे। पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय? जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे, तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते। ती मुलगी, तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये। तिला कविता ती वाचणार कधी, ती शिकणार कधी? ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय। मग कडेवरची मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत, एक तर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय? हे परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा उद्वेग आहे। आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो। हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा, माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे। केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाहीये, तर स्वतःहून, म्हणून मी कोरोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे। तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो। आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे। बदलापुरात जो जनतेचा उद्रेक होता राजकारण आहे आणि विरोधकांनी सर्व कार्यकर्ते या बंद असं कोण म्हणते? मला वाटतं त्यांच्या मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे
ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर आहे ते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं, त्याच जिल्ह्यामध्ये येते. तर त्यांना हे जे काय घडले ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल, पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला, त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसलो, ते सगळ्या राख्या म्हणतो. अहो, तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा. किती निर्लज्ज व्हायचं, किती निर्लज्ज व्हायचं. ही परत एकदा सांगतो, मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अकलेचं दिवाळखोरपणाबद्दल मी काय बोलणार नाहीये, परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणली, तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे. आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय, ते सगळे विकृत आहेत, किंवा ते सगळे जण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत. होऊ लागले कारण आंदोलकांच्या वेळेमध्ये काही लाडकी बहीण योजनेचे फ्लेक्सेस आढळले, त्यानंतर असेल ना, पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का? आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं? हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही. पोलिसांनी एकतर ज्या काही बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो, एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली, अभिषेक. त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली, आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घेऊ. तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही. एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग ह्या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? ह्यांना काय मुलं बाळं नाहीयेत? हे काय सुरक्षित नाहीयेत का? असुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत? काय नेमकं काय बोलायचं त्यांना? मागच्या वर्षभरात काही विशेष गुन्हेगारांचा अनावश्यक गरज नसलेला क्लोजर रिपोर्ट तयार करून सबमिट करण्यात. नाही, ते सोडा, मला या भूमिकेवर बोलू. हायकोर्टाने देखील फटकारलेलं आहे राज्य सरकारला, कारण 13 तारखेला मी हायकोर्टाला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा, दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही, दुसऱ्या मुलीचा जबाब नोंदवला नाही, अशा प्रकारचं एक हे केलेलं आहे. नाही, मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं. मी जे काय वाचण्यात आलं, कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाहीये. मग ती कलकत्त्यातली असेल, इथली असेल. अगदी गेल्या 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका 3 महिन्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग घडला अशी बातमी आहे. मग ही विकृती आली कुठून जन्माला? आणि त्याच्यात ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिला सुद्धा 10-10, 12-12 तास नुसतं खोडंबून ठेवलं. तिला 102 वगैरे ताप आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. हे काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू, पण आता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही. पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत. आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही, हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे. म्हणजे काल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते, पण हे रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते आणि किती अर्धा डझन मंत्री, कितीतरी एसटी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या. म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची, त्याच्यामध्ये रेकून भाषणात ठोकायची. आणि हे बघा ना, मुख्यमंत्री यांच्यासह अर्धा डझन मंत्री आज रत्नागिरीत कालची आहे, आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं. म्हणजे हा काय फॅशन शो चाललाय? काय फॅशन शो चाललाय? कपडे वेगवेगळे रंगीबेरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजना मागून योजना आणायच्या, आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. हे असंवेदनशील सरकार आहे. आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे, तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत. हा शब्द मी पुन्हा सांगतोय.